नमस्कार, मी सोरा. आज तुम्हाला उपमा बनवून दाखवते. उपवासाचे दिवस आहे, जिकडे तिकडे उपवासाचे पदार्थ सुरू आहे. तर मग ज्यांना भगर चालतं त्यांच्यासाठी हा उपमा आहे. ज्यांना चालत नाही, श्रावणमध्ये कोणाला काय होतं, भगर खात नाहीत, तर बऱ्याच घरामध्ये असतं तसं. पण ज्यांना चालते हा उपमा नक्कीच करून बघा. मस्त असा काही मिनटामध्येच आणि पोटभरीचा नाश्ता आहे, मस्त असं उपवासासाठी. आता इथे एक बटाटा घेतलेला आहे, 1 वाटी भगर घेतलेला आहे. भगर मी कॉटनच्या कपड्यावर पुसून घेतलेला आहे मी इथे. आता तुम्ही इथे भगर आवडीप्रमाणे ठेवू शकता, 2 वाटी किंवा 1 वाटी, आवडीप्रमाणे किती जणांचे उपवास आहे त्याच्यानुसार ठेवा इथे. आणि इथे गरम पाणी ठेवलेलं आहे मी. एका वाटीला आपल्याला 4 वाट्या चोपट पाणी टाकायचं आहे. 4 वाट्या पाणी टाकलेलं आहे मी. गरम करण्यासाठी इथं ठेवलेलं आहे साईडला. आता आपल्याला हे भगर भाजून घ्यायचा थोडासा. थोडंसं पाणी जास्त चालत तरी काही नाही, कारण 4 पटीनंच पाणी टाकावं लागते. भगर आहे ना, पाणी शोषून घेते, त्याच्यामुळे सांगते. आणि भगर असा थोडासा अशी लाल झाली पाहिजे, थोडासा ब्राऊन कलर हलकासा असं इथपर्यंत भाजून घ्यायचा. आणि मी हे कॉटनच्या कपड्याने भगर पुसून घेतलेलं आहे, जे पावडर वगैरे असतं काही असतं त्याच्यामुळे. इथे मी धुवून भगर घेणार नाही. आणि इथे पहा अशा प्रकारे झालेलं आहे. आता कढईमध्ये तेल, भगर काढून घेतलं आहे मी. आता फोडणी घालताना बऱ्याच गोष्टी असतात. कढीपत्ता झालं, मोहरी झालं, जिरे झालं, ह्या गोष्टी चालत नाही. ज्यांना चालतं तर टाका, नाही चालत तर नका टाकू. आता हे बटाटा मी पातळ कापाशी काढून घेतलेले आहेत बटाट्याचे. बटाटा तर चालतोच, त्याच्यामुळे बटाटा टाका. जिरं, मोहरी काय आहे ते, हळद वगैरे काही टाकू नका. ज्यांना चालते तेच टाका, पण नकाच टाकू, ते चालतच नाही आहे उपवासामध्ये. आता हे बटाटे असे पहा थोडेसे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घेतले मी. आणि उपवासामध्ये बऱ्याच गोष्टी पाळून केलेल्या कधीही चांगल्या, त्याच्यामुळे इथे सांगते. आता हिरवी मिरची इथे तिखटाची वापरलेली आहे, बारीक चिरून टाकायची यामध्ये. थोडीशी मिरची तिखटच घेतली मी इथे, तिखटाप्रमाणे ठेवा. मिरची थोडीशी जास्त टाका. शेंगदाणे टाकलेले आहेत मी, आवडीप्रमाणे हे ठेवू शकता. बटाटा, शेंगदाणे हे आवडीप्रमाणे ठेवू शकता. आणि इथे पहा, मी हळद वगैरे काही, कोथिंबीर टाकते मी, काही ठिकाणी चालतं त्याच्यामुळे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. पण बाकीच्या गोष्टी मी काही टाकलेल्या नाही. चवीनुसार मीठ, हे रेग्युलरच मीठ आहे. जर तुमच्याकडे उपवासाचं असेल शेंदमीठ ते टाका. आता हे छान फ्राय झालेलं आहे यामध्ये पहा अशा प्रकारे. आणि हे आपल्याला भगर टाकून घेतलं आहे मी. आता हे भगर यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. शेंदमीठ प्रत्येकाच्या घरात असेलच, उपवासाचं असतं त्याच्यामुळे टाका. आता मी रेग्युलरच मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला टाकायचं, साईडला ठेवलं होतं गरम पाणी, आणि हे टाकून घेते यामध्ये. गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. पाणी थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल, कारण काय होतं, हा भगर आहे थोडं साईडला जाड असते, शिजायला थोडंसं, त्याच्यामुळे इथे सांगते मी. आता हे छान शिजून घेते. आणि अर्धा लिंबू यावरती असा पिळून घ्यायचा, 1 किंवा अर्धा पिळून घ्या. अगोदर टाकला नाही, जेव्हा अशी उकळी येईल ना तेव्हाच लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा. आता छान हे एकजीव करून घेतलेला आहे. आणि आता ही वाफ काढून घ्यायची, शिजून घ्यायचा भगर पाहिजे अशा प्रकारे. थोडंसं पाणी आटून घेते मी, परत वेळ लागेल थोडासा. आणि इथे पहा किती छान झालेलं आहे भगर अशा प्रकारे. आणि पहा काहीच वेळ लागत नाही. परत एक वेळेस मी झाकण ठेवते थोडं अजून एखाद्या मिनटासाठी, आणि मस्त असा कोरडा करून घेते उपमा. आणि भगरची खिचडीसुद्धा बोलू शकता, मस्त अशी झालेली आहे. आणि पहा किती छान. बाकीच्या गोष्टी मी काही टाकलेल्या नाही, आणि चलत पण नाहीत उपवासामध्ये, त्याच्यामुळे नकाच टाकू. आणि हे झालेलं आहे उपमा. चिकट थोडासा मऊ असू द्या. आणि मस्त, तुम्हाला जर तुपाची फोडणी घालायची असेल ना तर खूपच छान. मी तेलाची टाकलेली आहे, 4 ते 5 चमचे तुपाचे टाका अगोदर फोडणीमध्ये. मस्त असा हे उपमा करून घ्या तुपामध्ये. मला आवडत नाही म्हणून मी ते बनवला नाही. कोथिंबीर टाकलेली आहे वरती. आणि ह्या उपवासासाठी तयार आहे खाण्यासाठी. नक्कीच आवडला असेल तर बघा करून, आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.